नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 20 तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 20 तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला. आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 20 तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 20 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा 20 तारखेनंतर सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि खरंच मग 20 तारखेनंतर या परिणामामुळे काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार. या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, जर सध्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघितली तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव किती आहे बरं? तर आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचा जो भाव आहे तो तुम्हाला माहिती आहे की $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे. पण एक अशी आशा आहे की आता हा सोयाबीनचा बाजारभाव खालच्या स्तरावरून आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल आंतरराष्ट्रीय बाजारात आणि भाव पातळी 20 नोव्हेंबर नंतर म्हणजे 20 तारखेनंतर अलगद $10.5 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचणार. हे झाले एक या ठिकाणी महत्त्वाचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील, म्हणजे कुठेतरी आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजाराला तेजीचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे 20 तारखेपर्यंत आपल्या ज्या निवडणुका आहेत त्या आटोपत्या होतील. 20 तारीख संपली की निवडणुका संपल्यामुळे जी काय आहे त्या ठिकाणी सोयाबीनच्या खरेदीची संकल्पना ती मोठ्या प्रमाणात राबवल्या जाईल. व्यापारी सुद्धा निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत नाहीयेत. त्यांना वाटते की भविष्यातील दशा आणि दिशा ही निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल आणि त्याच्यामुळे व्यापारी सुद्धा सध्या थांबलेत. जर या एकूण चित्राचा विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्या, भविष्य तेजीचं 100% आहे. सध्या भाव पातळी 4,000 ते 4,500च्या दरम्यान आहे. पण आपला जो प्रश्न आहे की 20 तारखेनंतर सोयाबीनचा भाव 4,500 होणार का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय. 20 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 4,500 पार जाण्याची 100% आहे शक्यता. मग सध्याची जी भाव पातळी 4,000 ते 4,500 याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 300 सुधारणा दिसू शकते आणि यामुळे भाव 4,300 ते 4,700च्या दरम्यान राहतील, पण सरासरी भाव 4,500च्या वर जाण्याची आहे शक्यता. विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते 4,500च्या वर भाव गेला की तिथून प्रत्येक 200 तेजीवरती जर आपण 25-25% असं सोयाबीन विकले तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.